श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 31 जुलै मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जुलै महिन्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे का? करिअरमध्ये प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल की खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल? प्रेम, कुटुंब, शिक्षण आणि अध्यात्म या सर्व क्षेत्रांमध्ये ग्रहांची साथ तुम्हाला कितपत लाभदायक ठरणार आहे? चला जाणून घेऊया मेष राशीसाठी जुलै महिना कसा राहील. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. जुलै महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी उत्साह, धाडस आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरणार आहे. या महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल आणि त्यामुळे अनेक अडचणींवर मात करण्यात तुम्हाला यश मिळेल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा परिस्थितीचा सखोल विचार करणे फायदेशीर ठरेल. ग्रहस्थिती तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक प्रभावी बनवेल. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात एक वेगळे आकर्षण निर्माण होईल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. जुन्या अडचणी मागे पडून नव्या संधी समोर येतील. काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. मात्र राग आणि उतावळेपणा नियंत्रणात ठेवणे आवश्यक राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा महिना सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. अनेक दिवसांपासून ज्या प्रकल्पावर काम करत होतात त्यामध्ये यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्वगुण दिसून येतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. मुलाखतींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नती किंवा जबाबदारीत वाढ होण्याचे संकेत आहेत. सहकाऱ्यांसोबत संबंध चांगले ठेवणे गरजेचे राहील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळू शकतात. भागीदारीत काम करणाऱ्यांनी कागदपत्रांची काळजी घ्यावी. नवीन गुंतवणूक किंवा व्यवसाय विस्तारासाठी महिना अनुकूल असला तरी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. व्यापारात हळूहळू पण स्थिर प्रगती होईल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत जुलै महिना तुलनेने समाधानकारक राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. आधी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. मात्र उत्पन्न वाढत असतानाच खर्चही वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गरजा, वाहन, आरोग्य किंवा प्रवासासाठी खर्च करावा लागू शकतो. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवले तर बचत वाढू शकेल. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. शेअर बाजार किंवा जोखमीच्या योजनांमध्ये घाई करू नका. दीर्घकालीन गुंतवणूक अधिक लाभदायक ठरू शकते. आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या महिन्यात आनंददायी राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. भावंडांसोबत असलेले गैरसमज दूर होऊ शकतात. काही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील परंतु त्या यशस्वीरित्या पार पाडण्यात तुम्ही सक्षम राहाल. घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी संयम आणि संवाद महत्त्वाचा ठरेल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा महिना चांगला राहू शकतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी अनुकूल वेळ आहे. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही व्यक्तींच्या नात्याला कुटुंबाची मान्यता मिळू शकते. वैवाहिक जीवनात परस्पर समजूतदारपणा वाढेल. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. काही महत्त्वाचे निर्णय दोघे मिळून घेऊ शकता. एकत्र प्रवास किंवा एखाद्या खास कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते. मात्र छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद निर्माण होऊ नयेत यासाठी शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. विश्वास आणि प्रेम टिकवून ठेवल्यास नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो. मनातील अस्थिरता कमी करण्यासाठी प्रार्थना, ध्यान आणि जप यांचा आधार मिळेल. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. काही व्यक्तींना आध्यात्मिक मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभेल. सत्संग, धार्मिक कार्यक्रम किंवा सामाजिक सेवेमध्ये सहभागी होण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. यामुळे मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढेल. स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवून सकारात्मक ऊर्जा वाढविण्याचा प्रयत्न करा. आध्यात्मिक साधना तुमच्या जीवनात संतुलन निर्माण करेल. प्रवास. जुलै महिन्यात लहान मोठे प्रवास घडू शकतात. काही प्रवास व्यवसाय किंवा नोकरीसंबंधी असतील तर काही कुटुंबासोबत आनंदासाठी होऊ शकतात. प्रवासातून नवीन अनुभव आणि नवीन संपर्क मिळू शकतात. दूरच्या प्रवासाचे नियोजन करत असाल तर सर्व तयारी आधीच पूर्ण करा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. प्रवासादरम्यान खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. धार्मिक किंवा पर्यटन स्थळी भेट देण्याचे योग निर्माण होऊ शकतात. अशा प्रवासातून मन प्रसन्न होईल आणि नवीन ऊर्जा मिळेल. शिक्षण.
विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतींसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर किंवा अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. परदेशी शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठीही काही सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता आहे. उपाय: दररोज सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला जल अर्पण करा. मंगळवारी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करा. लाल रंगाचे वस्त्र किंवा रुमाल जवळ ठेवा. गरजूंना मसूर डाळ किंवा लाल फळांचे दान करा. ओम क्रांग क्रीं क्रौं सह भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा आणि जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये पुढे जाण्याचा काळ ठरू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला काही आव्हाने समोर आली तरी तुमचा आत्मविश्वास आणि जिद्द तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि त्यामुळे मनाला समाधान मिळेल. करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये हळूहळू स्थिरता निर्माण होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य आणि प्रेम मिळाल्यामुळे मानसिक बळ वाढेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात अधिक समजूतदारपणा निर्माण होईल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता असून नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. महिन्याच्या उत्तरार्धात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. अशावेळी उतावळेपणा टाळून शांतपणे विचार करणे आवश्यक राहील. आध्यात्मिक साधना, सकारात्मक विचार आणि संयम यांचा आधार घेतल्यास अनेक अडचणी सहज दूर होतील. एकंदरीत जुलै महिना तुम्हाला नवी दिशा, नवीन संधी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा देणारा ठरेल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास हा महिना भविष्यातील यशाचा मजबूत पाया घालणारा ठरू शकतो. शुभ संधींचा लाभ घ्या, परिश्रमावर विश्वास ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करा. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहो. धन्यवाद.